ट्रक जळाला होता. तो ट्रक चालकाने आरोप केलाय की पोलिसांनी हा ट्रक पेटवून दिला आणि घटनास्थळावरून वाहतूक पोलीस हे फरार झालेले आहेत. काय सांगायचं? तेच आता त्याच ठिकाणी मी आहे आणि सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे. मी येवल्यावरून मुंबईला चाललो होतो त्या नाक्यावर. तिथे हा ट्रक पेटलेला. तर सगळे ड्रायव्हर सांगतात आजूबाजूचे सुद्धा की ही जी वाहतूक जे आहेत पोलीस जे आहेत इथले एक तर पैसे गोळा करतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. बरं, हा जो ट्रक जो आहे तो खासगी जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळं मिलिटरीचं सामान आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं सामान जे आहे मिलिटरी त्या ट्रक घेते आणि त्या ट्रकवाल्याकडून हे सगळे बाजूचे सगळे ट्रकवाले म्हणतात 5,000 रुपयात देऊ. तर मी कुठून देणार? आणि सगळं मिलिटरी गव्हर्नमेंटचं सामान चेक त्यांनी कागदपत्र दाखवली. ते बघा कागदपत्र माल कोणाचा आहे काय. तर त्यातल्या एकाने जो आहे जो सिगारेट पित होता त्याने डिझेलच्या त्या टाकीमध्ये ते पेटतं सिगारेट टाकलं आणि तेव्हा पण ते भडका जो उडाला आहे आणि ते आता स्फोट होत आहे आणि ते पळून गेले ते सगळे 5-6 जे कोण पोलीस होते ते ट्रॅफिक. तर आता मी ते आमच्या इथल्या लोकल पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही याच्यावर FIR वगैरे घ्या. कारण एक तर ते पैसे गोळा करणं हा गुन्हा तो आहेच, पण अशा रीतीने कुणाच्याही म्हणजे तो तर मिलिटरीचा माल आहे. कुणाच्याही याला आग लावायचं काम तुम्ही करू शकत नाही. काय आता तो ट्रक कोण भरून देणार? ते गव्हर्नमेंटचं सगळं जो सामान जळतंय ते मग त्या लष्कराचं ते काय चाललेलं आहे. आता बघू. आता मी ADG साळुंखे म्हणून जे आहेत DG जे ऍडिशनल DG त्यांना पण मी फोन केला. ते म्हणाले मी पण बघतो आणि आमचे लोक जे आहेत ते त्यांच्यावरच्या कडक कारवाई करतात इथले.